छत्रपती संभाजीनगरकरांनो, ही बातमी तुमच्यासाठी। शहरामध्ये समलैंगिकच्या डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाईल तयार करून शहरामध्ये तरुणांची लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे। गेल्या 9 महिन्यात या टोळीनं 10 पेक्षा जास्त तरुणांना लुटलंय। एका तरुणानं पोलिसांकडे तक्रार केली, तक्रार करण्याची हिम्मत केली आणि म्हणूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। दौलताबाद पोलिसांनी याचा शोध घेतला। वडगाव कुलाटी या परिसरामध्ये तिघांना अटक केली। 25 वर्षीय एक तरुण दौलताबादमध्ये त्याचं हॉटेल होतं। 16 मे रोजी फेसबुकवर त्याला समलैंगिकचे वॉल ॲपची जाहिरात आली। ॲप इन्स्टॉल केलं आणि त्याला एका प्रोफाईल धारकाचा मेसेज आला। त्यानं शहरातलंच असल्याचं सांगितलं। त्या दोघांनी दुपारी भेटण्याचं ठरवलं। दुपारी 2 वाजता तिसगाव फाट्याजवळ दोघंही भेटले। तिथून समोरच्या व्यक्तीनं तक्रारदाराला करोडी टोल नाका परिसरामध्ये काही वेळात नेलं आणि काही वेळाच्या नंतर तिथं त्याच्या आणखी 2 साथीदार आले। त्यांनी तक्रारदाराला मारहाण करायला सुरुवात केली। मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ काढला आणि तू समलैंगिक असल्याचं व्हायरल करतो असं धमकावलं। त्यानं विनवण्या केल्या, पण टोळीनं त्याच्याकडचे सगळे पैसे उकळून घेतले। आणखी पैशांची मागणी केली। कुटुंबाला अपघाताचं कारण सांगून ऑनलाईन पैसे मागून घेतले आणि तक्रारदाराच्या आईने त्याला 3000 रुपये पाठवले। जवळच्या पेट्रोल पंपावरून आरोपींनी ती रोख रक्कम काढून घेतली आणि तिथून पळ काढला। पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी शोध सुरू केला आणि आरोपींना अटक केली। पण तुम्हीही कोणत्याही लिंक ओपन करताना किंवा ॲप डाउनलोड करताना सतर्क राहण्याची गरज आहे।